नमस्कार. सुवर्णाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही उपवासाला 30 साबुदाणा खिचडी, 30 साबुदाणा वडे आणि भगराचं उसळ किंवा भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी छान चटपटीत नमकीन रेसिपी आणलेली आहे. ही उपवासाला तर तुम्ही खाऊच शकता, परंतु मुलांना सुद्धा तुम्ही स्नॅक म्हणून देऊ शकता. बाहेरील कुरकुरे स्नॅक्स देण्याऐवजी तुम्ही हे उपवासाला बनवा आणि आठवडाभर मुलांना स्नॅक्स म्हणून सुद्धा द्या. तसेच हे 1 महिना आरामात टिकते, तर तुम्ही एकदा बनवून महिनाभर सुद्धा हे खाऊ शकता. चला तर मग झटपट आलू लच्छा नमकीन रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. येथे मी आलू लच्छा नमकीन बनवण्यासाठी 3 ते 4 बटाटे घेतलेले आहे. हे मीडियम आकाराचे बटाटे आहेत. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात हे बनवू शकता. यासाठी कोणतेही प्रमाण नाही. तुम्ही याच पद्धतीने 1, 2 किंवा 3, 4 किलोचे सुद्धा बनवू शकता. तुम्ही हव्या त्या प्रमाणात बटाटे घ्यायचे आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर पिलरने याची साल काढून घ्यायची आहे. याची साल काढून आपल्याला हे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत. बटाट्यांची साल काढून हे बाहेर असेच हवेशीर ठेवले तर ते लाल पडू शकता. त्याकरता आपल्याला त्याची साल काढताच लगेच हे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे. याचप्रमाणे सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे आणि ते पाण्यातच ठेवायचे आहे. यानंतर याप्रमाणे तुम्हाला एखादी किसणी घ्यायची आहे. तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता. फक्त थोडी मीडियम आकाराची हवी, जास्त बारीक नको. त्याने वरून खाली असं प्रेस करून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे लच्छे आपले पडतील. तुम्ही खालून वर अजिबात न्यायचं नाही, वरून फक्त खाली न्यायचं. परत उचलून व्हिडिओमध्ये मी अगदी आरामशीर दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे बटाटे किसून घ्यायचे आहे. किसताना येथे तुम्हाला या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी तुम्हाला दिसण्यासाठी अगोदर पाणी घातले नव्हते. आता यामध्ये मी सुद्धा पाणी घालूनच हे किसून घेणार आहेत, कारण आपण असेच किसले तर तो किस लाल पडू शकतो. याकरता आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा आलू लच्छा किंवा बटाटा किस सुद्धा अगदी परफेक्ट बनेल. हे बघा किती सुंदर एकसारखे लच्छे बनलेले आहे. मी सुद्धा यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे. नंतरच आता यामध्ये सर्व बटाटे किसून घेत आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण बटाटे मी येथे किसून घेतलेले आहे. आता येथे तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा किस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा 3 ते 4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. याचे 3 ते 4 वेळा यातील पाणी बदलून घेतलेले आहे. यानंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये हा किस घालून घ्यायचा आहे. येथे आपण किस पूर्ण शिजवायचा नाही आहे, फक्त 2 मिनिटाकरता तो बॉईल करून घ्यायचा आहे. संपूर्ण किस पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा. यानंतर यामध्ये आपण एक सिक्रेट घालणार आहोत. आपण जे मीठ नंतर वरून भुरभुरत असतो ते इथे सुद्धा घालायचं, त्यामुळे आतपर्यंत छान चव येते. तर येथे अर्धा किलो बटाटे होते. अंदाजे मी अंदाज सांगत आहे. तर अर्धा किलो बटाट्यांसाठी मी इथे 1 चमचा मीठ घालत आहे. तर हे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान टेस्ट येईल. मीठ घातल्यानंतर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि येथे तुम्ही बघू शकता जस्ट याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण हे किस यामधील चाळणीने पाणी गाळून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये हे किस काढून घेणार आहोत. येथे तुम्ही बघू शकता फक्त 2 मिनिटाकरता आपण हा बॉईल करून घेतलेला आहे. आता यातील पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एक स्वच्छ कापड घ्यायचा आहे. कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि फॅनखाली तो अंथरून त्यावरती आपल्याला हा किस पसरवून घ्यायचा आहे. फक्त 10 ते 15 मिनिटाकरता हा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. सुकवायचा बिलकुल नाही, फक्त त्यातील पाणी संपूर्ण निथळून घ्यायचे आहे. याकरता 15 मिनिटाकरता हा किस आपण फॅनखाली पसरवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 15 मिनिट झालेले आहे आणि याचे पाणी संपूर्ण सुकलेले आहे. आता हे एका प्लेटमध्ये हा किस काढून घ्यायचा आहे.
मी कढईमध्ये तेल व्यवस्थित तापायला ठेवून दिलेले आहे. तेल व्यवस्थित गरम असायला हवे. तेल जर व्यवस्थित तापले नसेल तर कीस तेलकट होऊ शकतो किंवा तो नरम पडू शकतो. याकरता तेल छान कडकडीत तापलेले आहे. तेल व्यवस्थित तापले आहे की नाही हे तुम्ही इथे बघू शकता. कीस तेलामध्ये टाकतात फेस भरपूर असा वर कढईभर पसरला होता, नंतर तो खाली खाली जात आहे. तुम्हाला सुद्धा तेल अगदी कडकडीत गरम असायला हवे आणि कीस टाकत असताना गॅस फुल हवा. जसा जसा फेस खाली दबेल, बुडबुडे बंद होतील, तेव्हा तुम्हाला गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर हा कीस छान तळून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच गॅस मोठा ठेवायचा आहे, नंतर बुडबुडे असे खाली गेले की नंतर तुम्हाला मीडियम गॅसवर हा कीस तळून घ्यायचा आहे. येथे तुम्ही बघू शकता याला किती रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. मस्त गोल्डन रंग आलेला आहे. जास्त गुलाबी किंवा लाल करायचा नाही. हा छान असा कुरकुरीत बनतो. याला आपण अगदी 2 मिनिटाकरता बॉईल केलेला आहे, त्यामुळे त्यातील संपूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे. त्यामुळे हा लगेच छान कुरकुरीत होतो. तुम्ही येथे बघू शकता याचा रंग अजिबात बदललेला नाही आणि हा छान कुरकुरीत झालेला आहे. तर आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि राहिलेला पण आपण याचप्रमाणे तळून घेऊया. हे बघा किती सुंदर दिसत आहे. मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. याचा रंगसुद्धा अजिबात बदललेला नाही. हलका गुलाबी असा रंग आलेला आहे. चला तर मग याचप्रमाणे राहिलेलासुद्धा तळून घेऊया. मी याचप्रमाणे संपूर्ण कीस तळून घेतलेला आहे. तुम्ही येथे बघू शकता संपूर्ण कीस येथे मी तळून घेतलेला आहे आणि त्याचा आवाजसुद्धा ऐकलाच आहे. किती सुंदर असा कुरकुरीत झालेला आहे. आता यामध्ये मी काही तळलेले शेंगदाणे घालून घेत आहे. तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. काजू, बदाम, मनुके काहीसुद्धा घालू शकता. यानंतर येथे मी चवीनुसार लाल तिखट घालत आहे. येथे काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे आणि चवीनुसार मी मीठ घालणार आहे. तुम्ही यामध्ये पिठी साखरसुद्धा घालू शकता, तसेच चाट मसाला किंवा तुम्हाला आवडत असल्यास आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. त्यामुळे छान चटपटीत अशी चव येईल. मुलांना खायला देऊ शकता. मी येथे उपवासासाठी बनवत आहे, त्यामुळे फक्त लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही मसाले वापरून त्याला छान चटपटीत बनवू शकता. यावरच तुम्ही टोमॅटो पावडर घालू शकता. त्यामुळे छान आंबट गोड अशी टेस्ट लागेल. तर मग तुम्हाला ही आलू लच्छा नमकीन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या आषाढी एकादशीला तुम्ही 1-2 दिवस अगोदर छान बनवून स्टोर करून ठेवू शकता आणि ऐन वेळेला याचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी फराळ करायचं जास्त टेन्शन येणार नाही आणि तुम्हाला पूजेला आणि इतर कामांनासुद्धा वेळ मिळेल. तर मग तुम्हीसुद्धा या आषाढीला हा आलू लच्छा नमकीन नक्की बनवून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.